संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून या नारी शक्तीचं सशक्तीकरण करण्याचा जो प्रयत्न केला होता, कारण नारी नहीं चिंगारी है हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखलं होतं आणि तोच धागा पकडून या देशामध्ये 50% लोकसंख्या असणाऱ्या आमच्या मातृशक्तीला, त्यांच्या क्रयशक्तीला आणि देशाच्या निर्णय क्षमतेमध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचा आणि ग्राउंड स्तरावरचे प्रश्न या नारी शक्तीच्या माध्यमातून देशाच्या व्यासपीठावर आणण्याचा आणि सोडवण्याचा या चांगल्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हे नारी शक्ती वंदन अधिनियम बिल लोकसभेमध्ये आणलं होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिल पास करून घेण्यामध्ये जे दुर्दैवाने अपयश आलं, तसंच अपयश हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या नारी शक्तीची ताकद आणि लिंगभेद बाजूला करून लिंग समानता आणि या नारी शक्तीचं देशाच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग हे बाबासाहेब आंबेडकरांनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनीच ओळखलं होतं आणि म्हणून या नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंतर्गत हे बिल पास व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्याच्यासाठी हे बिल संसदेमध्ये आणलं होतं. लोकसभा आणि राज्यसभेमधील पक्षीय बलाबल पाहता हे विधेयक 2/3 बहुमताने विजयी होऊ शकत नाही याची जाणीव होती. परंतु या दोन्ही सभागृहातील नेत्यांना आणि खासदारांच्या सद्विवेक बुद्धींना आव्हान आणि सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवून या विधेयकाचा विचार करावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पक्षाच्या पुढे जाऊन राष्ट्रहितासाठी, राष्ट्र निर्माणासाठी सद्विवेक बुद्धी जागी ठेवून विचार करावा, याच्यासाठी हे बिल संसदेमध्ये मांडलं गेलं. परंतु कोणत्याही नवनिर्माणाला, कोणत्याही सुधाराला परंपरेने विरोध करण्याची प्रवृत्ती ही काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी दलाची असल्यामुळे या बिलाला त्यांनी विरोध केलेला आहे. परंतु 2023 साली जे महिला आरक्षण बिल मंजूर करण्यात आलं होतं, त्यावेळेस जो सद्विवेक विरोधी पक्षांनी दाखवला होता, परंतु हे बिल कृतीत आणण्यासाठी भारताची जनगणना आणि मतदारसंघाच्या सीमांचं परिशीलन, डिलिमिटेशन हे करणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत होऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला महिला आरक्षण बिलाची अंमलबजावणी करता येणार नाही. म्हणून देशाच्या लोकसंख्येच्या 50% असणाऱ्या आमच्या मातृशक्तीचा उपयोग राष्ट्र निर्माणासाठी करावा आणि देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे वाढलेला विस्तार आहे त्याचं लक्षात घेऊन डिलिमिटेशनच्या माध्यमातून त्या राज्यांना त्यांच्या असणाऱ्या लोकसंख्येच्या आणि विधानसभा आणि लोकसभेच्या त्या राज्यातील असणाऱ्या
मतदारसंघाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नवीन डिलिमिटेशनच्या माध्यमातून नवीन मतदारसंघाची रचना करण्यात यावी आणि 2/3 जे आरक्षण वाढणार आहे, पूर्वीचे मतदारसंघ आणि 2/3 वाढलेले मतदारसंघ, अशा पद्धतीनं या देशाच्या मतदारसंघाची रचना करावी, हे लक्षात घेऊन महिला आरक्षण बिल आणि डिलिमिटेशनचे बिल एकत्रितपणे या सरकारने पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु नरेंद्र मोदीजींचा फोबिया, भीती, डर हा विरोधी पक्षाच्या मनामध्ये बिंबल्यामुळे प्रत्येक नवीन योजना प्रधानमंत्री त्यांचं सत्ता पुन्हा पुनर्स्थापित करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आणणार आहेत आणि त्याच्यामुळे पुढे अनेक पंचवार्षिक निवडणुका ह्या आपण जिंकू शकणार नाही, अशा पद्धतीचा फोबिया विरोधी पक्षाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांनी ह्या राष्ट्र निर्माणाच्या आणि मातृशक्तीला वंदन करणाऱ्या या अधिनियमाला विरोध केलेला आहे. पवार म्हणतात 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सौपारचा नारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलण्यासाठीच होता. ही पवारसाहेबांची असेल किंवा विरोधी पक्षाची लोणकडी थाप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का संविधान कायम रहेगा. या देशातील कोणत्याही नेत्यामध्ये आणि कोणत्याही राजकीय पक्षामध्ये हिम्मत नाही की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलू शकतील. स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 75 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आशिया खंडामध्ये 120 देश स्वतंत्र झाले आणि त्या देशामध्ये लोकशाही टिकू शकलेली नाही. फक्त या आशिया खंडामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या आधारावर या देशाच्या संस्कृतीचा विचार करून, मानसिकतेचा विचार करून जे संविधान निर्माण केलेले आहे ते इतकं परिपक्व आणि मजबूत आहे की त्यामुळं या देशातली लोकशाही 75 वर्ष टिकू शकली. हे या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. महिलांचा त्यामुळे खरा विरोधक कोण, भाजप की काँग्रेस? त्यामुळे महिलांचा खऱ्या अर्थाने विरोधक आहेत ही काँग्रेस आहे. काँग्रेसची मानसिकता आहे. याच काँग्रेसची मानसिकतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने विरोध केला, त्यांचा छळ केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्यालासुद्धा याच काँग्रेसची प्रवृत्तीनं विरोध केलेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. एकीकडे बघायला गेले की ते म्हणतात की महिलांचा विरोध जे आहे फक्त काँग्रेस आहे, काँग्रेसने बिल पास होऊ दिले नाही. पास जर झाला असतं तर आज महिला राजकारणामध्ये आल्या असत्या, लोकसभेमध्ये आल्या असत्या. खरं म्हणजे किती महिला लोकसभेमध्ये आल्या असत्या, आपल्याला काय वाटतं की किती महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असते? या 33% आरक्षण हे दिल्यामुळे या देशाच्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये 33% वाढ झाली असती. याचा अर्थ असा, देशातील 50% मातृशक्तीला या राष्ट्र निर्माणामध्ये सहभागी होता आला असं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विधानसभामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये मातृशक्तीचा सहभाग हा राष्ट्र निर्माणाला आणि परिवर्तनाला कारणीभूत ठरलेला आहे. हा इतिहास आहे. अशा मातृशक्तीला, नारी शक्तीला वंदन करण्याऐवजी त्यांना राष्ट्र निर्माणाच्या व्यवस्थेतून बाजूला ठेवणं, हे काँग्रेसने ज्या पद्धतीने हे विधेयक हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे
त्याच्यामुळे या राष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. बघायला गेलं तर काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी होत्या, त्यांनी देखील या बिलाचं समर्थन केलं होतं. पण अचानक म्हणजे समर्थन करणारे पण काँग्रेसचे काही लोक होते आणि आता प्रेस घेऊन प्रत्येक काँग्रेसचा महिला पदाधिकारी आज दिवसभर पत्रकार परिषद घेऊन सांगतात की भाजपनं धोका दिला, भाजपनं चुकीच्या पद्धतीने हे केलं, भाजप संविधानबद्ध पाहत होतं. आज दिवसभर फक्त त्याच पत्रकार परिषद अरेंज करतात. हे पहा, संविधान बदलण्याच्या संदर्भामध्ये खोटा नॅरेटिव्ह सेट करून मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपच्या विरोधामध्ये जी रणनीती अवलंबली त्याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणामध्ये यश प्राप्त झालं आणि लोकांचा गैरसमज निर्माण करण्यात आला. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हे संविधान लिहिलं नसतं तर माझ्यासारखा सामान्य माणूस या देशाचा पंतप्रधान झाला नसता आणि या देशाचा कारभार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर केला जाईल, अशी निसंदिग्ध ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे. आणि संविधान हाच या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, हेही निसंदिग्ध ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे. मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा सन्मान केला असताना, निसंदिग्ध ग्वाही दिली असताना, काँग्रेस त्यांच्या अस्तित्वासाठी लोकांच्या मनात विष कालवून संविधानाच्या विरोधामध्ये एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे राष्ट्रासाठी घातक आहे, राष्ट्रासाठी चिंताजनक आहे. महिलांविषयी भाजपची भूमिका काय? हे विधेयकच सांगतं की नारी शक्ती वंदन अधिनियम याचा अर्थ असा, या देशाची जी मातृशक्ती आहे, जी नारी शक्ती आहे, ही आदिशक्ती आहे आणि जोपर्यंत 50% जो वर्ग आहे त्याला राष्ट्र निर्माणामध्ये आपण सहभागी करून घेत नाही आणि त्यांच्या नारी शक्तीला एक संधी मिळवून देत नाही, तोपर्यंत या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही. जर विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर या देशातील 50% लोकसंख्या असणाऱ्या नारीशक्तीला, मातृशक्तीला राष्ट्र निर्माणासाठी सहभागी करून घेतलं पाहिजे आणि त्यांना सशक्त केलं पाहिजे. एकीकडे काँग्रेस म्हणते की भाजप महिलांचा सन्मान करत नाही. खरं बघितलं तर आपण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, अत्यंत दुर्मिळ भागातून त्यांना देशाचा राष्ट्रपती बनवलेला आहे आणि काँग्रेस म्हणते भाजप महिलांचा सन्मान करत नाही. याकडे कसं पाहतो? आपल्या देशाच्या आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचं बॅकग्राऊंड तपासलं तर अत्यंत आदिवासी क्षेत्रातल्या दुर्मिळ जातीतील दुर्मिळ भागातून त्यांना जो सन्मानित करण्यात आलं, हा तर एक सिम्बॉल आहे. परंतु या देशातील नारी शक्तीला वंदन केलं पाहिजे आणि नारी शक्तीचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा सहभाग करून घेतला पाहिजे, त्यांना सशक्त केलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून देशाला सशक्त केलं पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे, रीती आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं या मातृशक्तीला वंदन करण्यासाठीच हे विधेयक समोर आणलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने या नारी शक्तीचा मान सन्मान करण्याचाच कायम प्रयत्न केलेला आहे. विरोधी पक्षांना काय आव्हान असेल? विरोधी पक्षाने केवळ विरोधासाठी विरोध, राजकारणासाठी विरोध करण्यापेक्षा सर्वोपरी देश आहे आणि राष्ट्रहितासाठी, राष्ट्र निर्माणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हे नारी शक्ती वंदन अधिनियम बिल जे आणलेलं आहे त्याचं समर्थन करावं आणि राष्ट्र निर्माणासाठी या मातृशक्तीला सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी उदार अंतकरणाने साथ द्यावी. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. जो या संविधानाच्या विरोधामध्ये त्याला हात लावण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्यांचा हात जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संविधान बदलण्याची कल्पना कुणीच करू शकणार नाही.
म्हणून अशा पद्धतीचा नेरेटिव्ह, संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह काँग्रेस आणि विपक्ष जो निर्माण करत आहे तो हास्यास्पद आहे. तर काँग्रेस आणि भाजप जर चर्चासत्राला एकत्र बसले भविष्यात येणाऱ्या काळामध्ये, तर हे बिल लवकरात लवकर लोकसभेमध्ये पुन्हा येऊ शकतं का? हो, येऊ शकतं. त्यामुळे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांची लोकसभा आणि राज्यसभेतली जर संख्या पाहता, जर दोघांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी देश सर्वोपरी आहे हे मान्य करून जर विचार केला तर हे नारी शक्ती वंदन अधिनियम बिल पास होऊ शकतं आणि 2047 साली विकसित भारताचं स्वप्न आणि जगाच्या प्लॅटफॉर्मवर हा देश तिसरी शक्ती म्हणून उदयाला येऊ शकतो आणि हा देश परमवैभवाला जाऊ शकतो. याच्यासाठी काँग्रेसने उदार अंतकरणाने देश सर्वोपरी मान्य करून राष्ट्र निर्माणासाठी या नारी वंदन अधिनियमाला पाठिंबा द्यावा असं मी आवाहन करतो.